बनावट प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकेचं मोठं रॅकेट आहे। 12 दिवसात या कारवाईबाबत माहिती द्या। रोहित पवारांनी विद्यापीठाच्या प्रशासनाला हा इशारा दिलाय। फॉरेन्सिक ऑडिट आणि सिस्टीम ऑडिट करण्याची देखील मागणी केली आहे। बनावट प्रमाणपत्र प्रकरणामध्ये कर्मचारी निलंबित करण्यात आले। पुणे विद्यापीठ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। बनावट गुणपत्रिका आणि प्रमाणपत्राच्या प्रकरणात कारवाई 70,000 घेऊन कागदपत्र दिल्याचा देखील आरोप आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यावर बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। जे काही खोटं सर्टिफिकेट दिलं गेलं आहे त्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप मोठी चूक ही युनिव्हर्सिटीकडनं झालेली आणि फक्त एकच सर्टिफिकेट दिलं असं नाही, अशी अनेक सर्टिफिकेट दिली अशी आमच्याकडे चर्चा आहे। आणि ज्या पद्धतीने दबाव कदमांवर आणि गायकवाड भाऊंवर तिथं आता बाहेरून यायला लागलाय, त्यामुळे याच्या मागे मोठं रॅकेट आहे हे तिथं सिद्ध होतं। त्यामुळे आम्ही त्यांना 10 ते 12 दिवस कुलगुरू साहेबांना तिथं दिलेले आहेत। आम्हाला प्रोग्रेस लागणार आहे, आम्हाला सांगावं लागणार आहे खरंच कुठं आमचा इन्व्हेस्टिगेशनचा प्रोसेस तिथं सुरू झालेली आहे। पोलिसांशी बोलल्यानंतर अजून त्यांच्याकडनं स्पष्टपणे सांगण्यात येत नाही की पुढे आम्ही काय करणार आहोत। त्यामुळे पुढच्या 12 दिवसामध्ये या युनिव्हर्सिटीकडनं कुलगुरू साहेबांकडनं आणि पूर्णपणे अधिकाऱ्यांकडनं आम्हाला व या सर्व विद्यार्थी नेत्यांना तिथं स्पष्टपणे सांगावं लागणार आहे की आम्ही या बाबतीत काय पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याची वाट आम्ही सर्वजण तिथं बघणार आहोत।